शेतकरी मित्रांनो, M45 हे पाऊस झाल्यानंतरच का वापरले जाते तुम्हाला माहिती आहे का? तर चला मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया. मित्रांनो, हे एक कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे. म्हणजेच हे औषध पानावरील बुरशीची वाढ थांबवण्याचे काम करत असते व मित्रांनो, हे पानावरती एक संरक्षण लेयर तयार करते. त्यामुळे बुरशीची वाढ ही आपल्याला थांबताना दिसून येते. मित्रांनो, यामध्ये आपल्याला मँकोझेब हा घटक पाहायला मिळतो. हे लिप स्पॉट असेल, ब्लाइट्स असेल, डाउनी मिलेडिओ असेल, रस्ट असेल याच्यावरती चांगल्या पद्धतीत काम करते. व मित्रांनो, हे द्राक्ष बागेमध्ये सुरुवातीच्या काळात पाऊस झाल्यानंतर याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. व मित्रांनो, हे बटाटा, टोमॅटो, द्राक्ष, कांदा व भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. तर मित्रांनो, याचा उपयोग हा पाऊस झाल्यानंतर का केला जातो? तर मित्रांनो, पाऊस झाल्यानंतर आपल्याला एक कॉन्टॅक्ट फंगिसाइड जाणे गरजेचे असते व मित्रांनो, यासाठी मँकोझेब हा प्रभावी घटक आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे याचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात केला जातो व मित्रांनो, याचे प्रमाण हे 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम घ्यायचे आहे. नमस्कार मित्रांनो, अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो नक्कीच करा. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, M45 हे पाऊस झाल्यानंतरच का वापरले जाते तुम्हाला माहिती आहे का? तर चला मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया. मित्रांनो, हे एक कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे. म्हणजेच हे औषध पानावरील बुरशीची वाढ थांबवण्याचे काम करत असते व मित्रांनो, हे पानावरती एक संरक्षण लेयर तयार करते. त्यामुळे बुरशीची वाढ ही आपल्याला थांबताना दिसून येते. मित्रांनो, यामध्ये आपल्याला मँकोझेब हा घटक पाहायला मिळतो. हे लिप स्पॉट असेल, ब्लाइट्स असेल, डाउनी मिलेडिओ असेल, रस्ट असेल याच्यावरती चांगल्या पद्धतीत काम करते. व मित्रांनो, हे द्राक्ष बागेमध्ये सुरुवातीच्या काळात पाऊस झाल्यानंतर याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. व मित्रांनो, हे बटाटा, टोमॅटो, द्राक्ष, कांदा व भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. तर मित्रांनो, याचा उपयोग हा पाऊस झाल्यानंतर का केला जातो? तर मित्रांनो, पाऊस झाल्यानंतर आपल्याला एक कॉन्टॅक्ट फंगिसाइड जाणे गरजेचे असते व मित्रांनो, यासाठी मँकोझेब हा प्रभावी घटक आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे याचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात केला जातो व मित्रांनो, याचे प्रमाण हे 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम घ्यायचे आहे. नमस्कार मित्रांनो, अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो नक्कीच करा. धन्यवाद.